नमस्कार. मालमत्ता कायद्याबद्दल काही महत्त्वाची माहिती देण्यास येत आहे जी सर्वांसाठी उपयुक्त आहे. रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन कायद्याखाली जे आहे ते रस्त्या संदर्भातले वाद जे आहेत ते जनरली माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे चालवले जातात. एक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143, ज्यामध्ये एखाद्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ता नसेल तर मिळकतीच्या सरहद्दी जी असते, हद्दीचा बांध, त्या ठिकाणावरून नवीन रस्त्याची मागणी करता येते. आणि दुसरा जो वादाचा प्रकार असतो माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे, तर तो मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे असतो, ज्यामध्ये एखाद्या ठिकाणी एक्झिस्टिंग वे आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात आहे आणि त्या रस्त्यावर जर अडथळे निर्माण केलेले असतील, तो रस्ता जर अडवलेला असेल, तर अशा प्रकरणांमध्ये माननीय तहसीलदार साहेब यांना त्या मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5च्या दाव्यामध्ये मनाईचा आदेश देता येतो की रस्त्यावरील अडथळा दूर करावा किंवा रस्त्याची वहिवाट वापर करण्यास हरकत अडथळा जो आहे तो करू नये, अशा स्वरूपाचे आदेश करता येतात. जेव्हा 143 कलमाखालचा नवीन रस्ता मागणीचा अर्ज असतो ते समरी प्रोसिडिंग असतं. त्याच्यामध्ये आपण अर्ज दाखल करतो, समोरची पार्टी म्हणणं देतात, माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते प्रत्यक्ष त्या स्थळाची पाहणी करतात ज्या ठिकाणचा वाद आहे, त्या ठिकाणी दोन्ही पक्षांची युक्तिवाद होतात आणि त्या केसमध्ये निकाल दिला जातो. जे मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 खालच्या केसेस असतात तर ती केस जी आहे ती दावा म्हणून ट्रीट करण्यात येते. म्हणजे त्याला जसं की दिवाणी न्यायालयामध्ये प्रोसिडिंग चालतं त्याप्रमाणे त्या मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 खालचं प्रोसिडिंग चालतं, ज्यामध्ये आपल्याला दावा दाखल करावा लागतो, त्याची नोटीस त्या प्रतिवादीला जाते, प्रतिवादी हजर होतात, त्यांचं म्हणणं देतात, माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करतात. त्यानंतर जे वादी आणि प्रतिवादी आहेत ते वादी आणि प्रतिवादी हे त्या केसमध्ये जे आहे ते आपला पुरावा देऊ शकतात, म्हणजे शब्देवर जबाब जे आहेत ते देऊ शकतात. वादीने जर जबाब दिला तर त्याचा उलट तपास प्रतिवादींना घेण्याचा अधिकार असतो, त्यांच्या साक्षीदारांचा जबाब घेण्याचा अधिकार असतो. तसंच प्रतिवादीने पुरावा त्यांचा दिला तर त्यांचाही उलट तपास वादीला घेता येतो, प्रतिवादीच्या साक्षीदारांचा सुद्धा उलट तपास जो आहे तो वादीला घेता येतो. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जबाब झाले, त्यानंतर युक्तिवाद होतो आणि युक्तिवाद झाल्यानंतर त्या केसमध्ये अंतिम निकाल होतो. आता मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 खाली जेव्हा आदेश होतो आणि तो आदेश जेव्हा माननीय न्यायालयामध्ये चॅलेंज केला जातो, माननीय दिवाणी न्यायालयामध्ये, तर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये एखादा झालेला आदेश जो आहे तहसीलदार साहेब यांचा मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणेचा, तर तो बेकायदेशीर आहे, तो रद्द बातल आहे असं ठरवून मिळण्यासाठीचा जेव्हा दावा दाखल केला जातो, त्या दाव्यामध्ये जो माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे झालेला पुरावा आहे तो तसाच वाचला जातो का, पुन्हा नव्याने त्या ठिकाणी पुरावा घेतलाच जात नाही का न्यायालयामध्ये, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जेव्हा मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 खालची जी प्रोसिडिंग आहे, ज्यामध्ये दावा, म्हणणं, जबाब या सर्व गोष्टी होऊन एखादा निकाल दिला जातो आणि तो झालेला निकाल बेकायदेशीर आहे असं म्हणून जेव्हा ज्यांच्या विरुद्ध निकाल गेलेला आहे ती व्यक्ती न्यायालयामध्ये दावा दाखल करते, तर त्यामध्ये त्या वादींना तिथली जी डॉक्युमेंट्स आहेत, सगळे पुरावा जो आहे दिलेला, ते सर्व कागदपत्रे दाखल करावी लागतात आणि त्याच्या आधारे माननीय तहसीलदार साहेब यांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे दिवाणी न्यायालयामध्ये स्वतंत्रपणे सिद्ध करावं लागतं. आता जे जबाब तिथं झालेले आहेत आणि त्या जबाबामध्ये जे काही कबुल्या दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या आहेत, तर त्या कबुलीचा उपयोग हा दिवाणी न्यायालयामध्ये करता येतो. परंतु त्या झालेल्या संपूर्ण एव्हिडन्सवर फक्त तेवढे जो तहसीलदार साहेब यांच्याकडे झालेला पुरावा आहे, ती पुराव्याची कागद, दावा, म्हणणं याच्या पुरताच फक्त न्यायालयामध्ये यापुरतंच पाहिलं जात नाही. तर दिवाणी न्यायालयामध्ये एक वेगळं प्रोसिडिंग चालतं. दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे म्हणणं द्यावं लागतं, त्या म्हणण्यामध्ये आपलं कागदपत्र द्यावी लागतात, पुरावे द्यावे लागतात आणि दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा स्वतंत्र जबाब होतो. म्हणजे तिथं जबाब झाले माननीय तहसीलदार साहेब यांच्या समोर, म्हणजे पुन्हा दिवाणी न्यायालयामध्ये जबाब होत नाहीत असं नसतं, कारण हे दोन्ही प्रोसिडिंग हे पूर्णपणे वेगळे आहेत. दोन्ही पक्षांना दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचा स्वतंत्र जबाब देण्याचा अधिकार आहे, स्वतंत्र पुरावा देण्याचा अधिकार आहे
आणि त्यासोबतच जे तिथं प्रोसिडिंग चाललेलं आहे त्याच्यामध्ये जो पुरावा आलेला आहे, त्याच्यामध्ये जी काही कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत, जाब झालेले आहेत, तर त्याचाही आधार जो आहे तो घेता येतो आणि झालेला तहसीलदार साहेब यांचा आदेश हा रद्द आहे असं ठरवून मागता येतं. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर का आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल तर जरूर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.